प्रगतिशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना ब्रिक्स बँक आर्थिक सर्वसमावेशक विकासासाठी निधी देईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टर्कीमधील ब्रिक्स देशांच्या बैठकीत सांगितलं आहे। ब्रिक्स बँक ही आता जागतिक बँकेला स्पर्धक ठरली आहे। ब्रिक्स देशांच्या बैठकीत नवीन ब्रिक्स बँकेच्या स्थापनेचा आढावा घेण्यात आला। G20 परिषदेच्या आधी ब्रिक्स बँकेच्या प्रमुखांची बैठक झाली। 50 अब्ज डॉलर्सचं प्राथमिक भांडवल घेऊन ही बँक सुरू करण्यात आलेली आहे। याचबरोबर 100 अब्ज डॉलर्सचा तरल निधी बँकेकडे असणार आहे। त्यातूनच प्रगतिशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांना निधी दिला जाणार आहे। पॅरिसमधल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात एक नवी माहिती पुढे आली आहे। ग्रीक सरकारच्या म्हणण्यानुसार यातल्या दोघा अतिरेक्यांकडे निर्वासित पासपोर्ट सापडलेले आहेत। सिरियामधून युरोपमध्ये सहज प्रवेश मिळवण्यासाठी या अतिरेक्यांनी निर्वासित असल्याचा बनाव केल्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे। या हल्ल्यामुळे हादरलेला युरोप सिरियन निर्वासितांना आपले दरवाजे बंद करण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे। पॅरिस हल्ल्यातील एका संशयित दहशतवाद्याचा फोटो फ्रान्स पोलिसांनी प्रकाशित केला आहे। अब्देसलाह सालाह असे या संशयिताचं नाव असून 26 वर्षीय सालाह हा मूळचा बेल्जियमचा रहिवासी आहे। त्याचा एक भाऊ हल्ल्यादरम्यान मारला गेला तर एका भावाला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे। ज्या 7 दहशतवादी संशय पोलिसांना आहे। टर्कीमधल्या अंताल्या शहरात G20 परिषद इसिसच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय। ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय। इसिसचे अतिरेकी दडून बसल्याचा संशय असल्यामुळे पोलिसांनी एका इमारतीवर छापा टाकला। त्यावेळी आतल्या अतिरेक्यांनी आत्मघातकी स्फोट घडवला। यात 4 पोलीस जखमी झाले। मात्र या घटनेमुळे इसिसचं टर्कीमधलं अस्तित्व समोर आलंय। G20 परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह देशभरातल्या 20 प्रमुख देशांचे नेते इथे उपस्थित आहेत। फ्रान्समधील हल्ल्यानंतर इसिसने थेट तुर्कस्तानातील अंकारा आणि अंतलामध्येही आत्मघातकी हल्ले केले। तुर्कस्तानात सुरू असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाल्यानं या परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील तुर्कस्तानात आहेत, त्यामुळे मोदींच्या सुरक्षेची ही विशेष काळजी घेण्यात येते आहे। मोदींची सुरक्षा इस्रायली गुप्तहेर संघटना मोसाद आणि ब्रिटनची सुरक्षा इंटेलिजन्स एजन्सी MI5 यांच्याकडे देण्यात आली आहे। G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषद देखील झाली। भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य होते। पॅरिस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली। अंताल्यामध्ये होत असलेल्या G20 परिषदेमध्येही दहशतवादाचाच मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे। पॅरिसवर इसिसने केलेला हल्ला हा मानवतेवरील हल्ला असल्याचं सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी G20 परिषदेत सहभागी होत असलेले सर्व देश फ्रान्सच्या बाजूने असल्याचं सांगितलं। तसंच हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शासन करण्यासाठी फ्रान्सला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असंही ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 नोव्हेंबरला लंडनमधल्या वेम्बली स्टेडियमवरून भारताच्या ॲपवर इम्रान खान यांचा ॲप वीर जो आहे इम्रान खान याचा गौरव केला होता। भारत देश अशा हुशार लोकांनी भरलेला असल्याचं सांगत पंतप्रधानांनी असहिष्णुतेचा मुद्दाही खोडून काढला होता। इम्रान खान राजस्थान राज्यातल्या अलवर इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुलभतेसाठी तब्बल 50 ॲप्स तयार केले आहेत। पंतप्रधानांनी आपल्या भाषणात इम्रान यांचा उल्लेख केल्यानंतर देशभरातून इम्रान यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे। बिहारमध्ये 20 नोव्हेंबरला होणाऱ्या नितीश कुमारांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे। शपथविधी सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या वाहुऱ्यांच्या यादीत अडवाणीचं नाव असल्याची माहिती केसी त्यागींनी दिली आहे। आणि विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं त्यागींनी स्पष्ट केलं आहे। तामिळनाडूला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं, त्यामुळे राज्यातलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय। अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली असून याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम दिसून येतोय। वेधशाळेच्या अंदाजानुसार येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। उत्तर चेन्नईमध्ये या पावसाचा फटका अधिक जाणवतोय। सरकारकडून बचाव आणि मदत कार्य सुरू आहे। वाराणसी येथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद होणार आहे। कथ्थक नृत्यांगना सोनी चौरसिया 124 तास आपला नृत्याविष्कार सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत। 14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर हे 6 दिवस ते 124 तास कथ्थक नृत्य सादर करणार आहेत। त्यांचा हा आगळावेगळा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवण्यात येणार आहे।
आता राज्यातल्या घडामोडींकडे वळूयात। दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलेली आहे। पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 36 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये लिटरमध्ये 87 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। रविवारी संध्याकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचेही नवे दर जाहीर केले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय हा मुख्यमंत्री यांच्या अधिकारातला विषय असल्याचं सांगत राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत बोलणं टाळलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तारामुळे अनेकांची नाराजी ओढवली जाणार असताना खडसे या विस्तारापासून लांब राहून पाहत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील दौऱ्यावर आलेल्या खडसेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर चांगलंच तोंडसूड घेतलंय। कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। घाऊक बाजारात नवीन कांद्याची आवक झाल्यानं घाऊक बाजारात कांद्याची घसरण झाली आहे। मात्र दुसरीकडे किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी झालेले आहेत। दिवाळीपूर्वी कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल असा भाव होता, मात्र तो भाव आता 1700 ते 1800 रुपयांवर आलेला आहे। शिवाय येत्या काही काळात कांद्याची आवक वाढणार असून भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महापौर बंगल्यावरील शिवसेना नेत्यांची बैठक काल पार पडली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती। पक्षबांधणी आणि मराठवाडा दुष्काळासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी या बैठकीनंतर दिली आहे। लवकरच उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। सरकारनं दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याची खातरजमा करण्यासाठी हा दौरा असेल असं शिवसेना नेत्यांनी म्हटलं आहे। बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांची दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिलेली आहे। आगामी राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेला 2 मंत्रिपदं मिळणार आहेत। आधीच भाजपनं खूप वेळ लावला असून अजून वेळ न लावता आणखी 2 मंत्रिपदं, समित्या पदं आणि मंडळाची पदं भाजपनं लवकरात लवकर जाहीर करावीत असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोषणेनंतर मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याच्या मंत्रिपदाचा दुष्काळ संपणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। सांगलीतून मंत्रिपदासाठी भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे। तर घटक पक्षातर्फे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। बिहार निवडणुकीचं कवित्व संपलं तरी भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची टोलेबाजी मात्र सुरूच आहे। भाजप हा माझा पहिला आणि शेवटचा पक्ष असल्याचं सिन्हा यांनी म्हटलंय। ते नागपुरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते। 2 खासदारांचा पक्ष असल्यापासून मी भाजपत आहे, यापुढेही पक्षासाठी काम करत राहणार असल्याची ग्वाही बिहारी बाबूंनी दिली आहे। काही दिवसांनंतर मुंबईत छठपूजा साजरी केली जाणार आहे। यासाठी जुहू चौपाटीवर हजारो लोक जमण्याची शक्यता आहे। फ्रान्सच्या पॅरिसमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। जुहू बीचवर पोलिसांची कुमक वाढवण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत। पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि फ्रान्सला पाठिंबा दर्शवण्यासाठी देशात अनेक संस्था, संघटना समोर आलेल्या आहेत। राज्यातही तसे चित्र पाहायला मिळत आहे। मुंबई सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनसवर फ्रान्सच्या झेंड्याच्या रंगातील रोषणाई करण्यात आलेली आहे। लाल, निळा आणि पांढऱ्या रंगातील ही रोषणाई लक्ष वेधून घेते आहे। बिग बी अमिताभ बच्चन यांनी लोकल ट्रेनमधून प्रवास करत मुंबईकरांना सुखद धक्का दिला। अचानक बिग बींनी सीएसटीवरून भांडुपला जाणारी ट्रेन पकडली। यावेळी बिग बी आणि ट्रेनमधल्या प्रवाशांमध्ये गप्पा देखील रंगल्या। महानायकाच्या उपस्थितीत मग ट्रेनमध्ये संगीत मैफलही रंगली। यावेळी खुद्द बिग बींनी रंग बरसे हे गाणंही गायलं। बॉलिवूडचा शहंशाह आपल्यासोबत प्रवास करतोय हे पाहून मुंबईकरांचा आनंद देखील ओसंडून वाहत होता। महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याची पुण्यतिथी नवी मुंबईतल्या पनवेलमध्ये साजरी करण्यात आली। महाराणा प्रताप बटालियनतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं लावलेल्या फलकावर गोडसेंचा उल्लेख शहीद असा करण्यात आला होता। त्यावर संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन हा कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केला। दरम्यान ठाण्यातही नथुराम गोडसे पुण्यतिथी साजरी करण्यावरून काँग्रेसचे निदर्शनं केली। यावेळी नथुरामच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं। गोडसेंची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी करण्याच्या हिंदू महासभेच्या घोषणेचाही यावेळी निषेध करण्यात आला। दरम्यान नथुराम गोडसेंच्या सन्मान सोहळ्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं फारकत घेतली आहे। नथुराम महात्मा गांधी यांचा मारेकरी आहे, त्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही असं संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी म्हटलंय। तर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही नथुरामचं उदात्तीकरण गैर असल्याचं म्हटलंय।
कोल्हापुरात आज महापौर पदासाठी निवडणूक होते. या निवडणुकीकडे अवघ्या कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. घोडेबाजार न करण्याची भूमिका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आनंददायी वातावरण असलं तरी महापौर निवडीत नेमकं कोण बाजी मारणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांचं पारडं जड असलं तरी भाजपनं सविता भालकर तर ताराराणी आघाडीनं स्मिता माने यांना रिंगणात उतरवल्यानं ती लढत काहीशी चुरशीची होणार आहे. 8 तास शाळेचा फक्त प्रस्ताव आलाय, निर्णय नाही, असं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कालावधी 6 तासांपासून 8 तास करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शिक्षक संघटना तसंच लोकप्रतिनिधींनी प्रखर विरोध केलाय. त्यावर प्रतिक्रिया देताना केवळ हा प्रस्ताव आहे, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, असं स्पष्टीकरण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे. धुळे जिल्ह्यात एकाच दिवसात तिघांनी आत्महत्या केली आहे. रविवारच्याच दिवशी 2 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपलं जीवन संपवलेलं आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खांडणे गावात एका दलित समाजातील व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे. नामदेव कढळे असं या व्यक्तीचं नाव असून गावातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यानं विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीच्या दुष्टचक्राला कंटाळून धुळे जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राजेंद्र पाटील आणि सुभाष पाटील असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. राजेंद्र पाटील हे धुळ्यातील खारेदड तालुक्यात राहत होते. दुपारी शेतात कामाला गेले असता त्यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.